सगळेले रातच्या झोपा होत्या तेले म्हटलं तुम्ही करा आता आराम. आमची तर क्रुझर मध्येच रात्री मस्त झोप होईल होती म्हणून आम्ही चाललो आता बाहेर हिंडेले. सकाळ सकाळचा टाइम होता, खाली जाऊन म्हटलं पहिले चहा घेऊन त्या 3 कप चहाचे आम्हाला 120 रुपये देणं पडले. आमच्या सोबतचे चहा घेऊन जायला होते त्याचे पैसे आम्हाला देणं पडले. मग आम्ही उघडलं गुगल मॅप की पुण्यातले रस्ते काही आम्हाला माहित नव्हते. आम्हाला जाणं होतं आळंदीच्या गजानन महाराज संस्थानवर. मग गुगल मॅपच्या भरोशावर आम्ही आलो इंद्रायणी नदी. या नदीच्या तिकडून गजानन महाराज संस्थान आहे, आम्हाला तरी जायचं होतं. पण या नदीच्या काठावर येऊन जरासं बसलो, फोटो गिटो काढले, निघलो तठून गजानन महाराजच्या मंदिराकडे. पण पैदलच बरं, कारण की आम्ही शेगावलो पैदल जाणारे माणसं आहे. हे पुण्यातल्या पुण्यात काय मग आपल्या आदरणीय गुगल मॅपच्या भरोशावर शेवटी आम्ही येऊन पोहोचलो गजानन महाराज संस्थानवर. पण गजानन महाराज संस्थान म्हटलं म्हणजे सुख शांती समाधान सगळं अटीच भेटतं. आम्ही शेगावले सेवाधारी आहे आणि आमची इच्छा अशी होती की आम्हाला सेवेसाठी हे शाखा भेटली पाहिजे. शाखा तर काही भेटली नाही, पण असंच कारणाने येणं झालं. म्हटलं चला आलोच आळंदीमध्ये तर पहिले दर्शन घेऊन. आज लोक हे मंदिर फक्त फोटो आणि व्हिडिओ मध्ये पाहिलं, पण आज स्वतःच्या डोळ्यानं पाहून राहिलो. पण मंदिराच्या अंदर काही कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यानं काही जास्त क्लिप घेऊ शकलो नाही. गजानन महाराजचं दर्शन घेऊन आलो मंदिराच्या बाहेर. मंदिरातलं वातावरण तर एकदम मस्त वाटून राहिलं आणि आपल्या विदर्भापेक्षा इकडे ऊन बी कमी. मग घेतल्या आमच्या चपलान चाललो आम्ही आता अजून मंगल कार्यालयावर. त्यामध्ये मला भूक लागली, चला आपण नाश्ता